मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका। महामार्गावरील खांब कोलाडजवळ मोठी वाहतूक। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा वाहतूक कोंडीवर परिणाम। रायगड रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे कचडी घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अनेक भागांना फटका। नागोठणे रोहा हा मार्ग भिसेखिंडीत दरड कोसळली। वाहतूक पूर्णतः ठप्प। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसाने झोडपलं। म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल पाण्याखाली। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात सकाळी मुसळधार पाऊस। भिंगळोली येथील बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। गड नदीचं पाणी मागजन बाजारपेठेत। गड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी। गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस। अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। मुंबईत पावसाची संततधार सुरू। मुंबई उपनगरातील कांदिवली बोरिवली मालाड परिसरात पावसाला सुरुवात। नवी मुंबईत पावसाची हजेरी। जुईनगर बेलापूर पनवेलमध्ये पाऊस। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची हजेरी। पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला। धरण क्षेत्रासह ग्रामीण भागात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग। शहर परिसरातही ढगाळ वातावरण। पावसाचा दमदार सरी। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। पहाटेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे कळंबा तलावातून होणाऱ्या विसर्गात वाढ। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। 5000 क्युसेकने कोयना नदीत विसर्ग सुरू। सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार। चांदोली धरणातून 8530 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणं 75% भरली। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ। धरणं लवकरात लवकर भरत असल्याने मुंबईकरांना दिलासा। अमरावती जिल्ह्यात सरासरी 109% पाऊस। जिल्ह्यात 116.3 मिलीमीटर पावसाची नोंद। धारणी दर्यापूर तालुक्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा। जुलैचा अर्धा महिना लोटला तरी पश्चिम विदर्भातील धरणातील प्रकल्पात जलसाठा निम्म्यावरच। सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 48% जलसाठा। पश्चिम विदर्भात दमदार पावसाची प्रतीक्षा। परभणी जिल्ह्यात पावसाने मारली दडी। शेतकऱ्यांना पिकांना हाताने पाणी देण्याची आली वेळ। खरीपातील पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। इचलकरंजी शहरातील पाण्याचा प्रश्न मिटवा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारू। महाविकास आघाडीचा पालिकेला इशारा। कृष्णा पाणी योजनेसाठी 20 कोटी खर्चूनही पाणी वेळेत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार। मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत। मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानं फेरबदलाचे संकेत। एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं वृत्त। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक। आज संध्याकाळी समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। दिल्लीत काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक। अधिवेशनाची रणनीती निश्चित करण्यासाठी बैठक होणार। सोनिया गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना अब्रू नुकसानीची नोटीस। मनसे नेते सुदाम कुंबडे यांच्याकडून दुबे यांना नोटीस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या 30 आमदारांना आरएसएसचं मार्गदर्शन। जनतेला आपला आमदार वाटला पाहिजे अशी कामं करा। विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुका देखील महत्त्वाच्या। जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। भाजप आणि संघाच्या बैठकीत जवळपास 1.5 तास चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत सर्वसाधारण सभा। सभेला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल।
महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीबाबत विधानं सकारात्मक. संजय राऊतांचं वक्तव्य. निधीची तरतूद आता सत्ताधाऱ्यांसाठीच डोक्याला ताप. हळू आवाजात होणाऱ्या तक्रारी मंत्री जाहीर करू लागलेत. दत्ता भरणेंच्या वेदनेवर दादा कोणती गोळी देऊन फुंकर घालतात हे दिसेलच. भरणेंच्या लाडकी बहिणीवरील वक्तव्यावरून सामनातून टीका. दीपक काटेला अक्कलकोटमधील कोर्टात हजर केलं. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेला कोर्टात आणलंय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याच्या दौंडमध्ये निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. दीपक काटेविरोधात घोषणाबाजी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांची भेट घेणार. राज्याच्या मतदार यादीतील घोटाळ्यावर चर्चा करणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत देशातील पहिल्या टेस्ला शोरूमचं उद्घाटन. टेस्लाच्या वाय आणि एसयूव्ही मॉडेलची विक्री भारतात करण्यात येणार. मुंबईत 4 मोठे चार्जिंग स्टेशन बनवण्याचं काम सुरू. फडणवीसांची माहिती. कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत 8 वर्ष पगाराविना. पहिले 3 वर्ष पगार झाल्यानंतर पुढची 8 वर्ष शासनाकडून पगारच नाही. राहीने प्रशिक्षणार्थींचे 3 वर्ष पूर्ण न केल्यानं पगार रखडला. प्रशासनाचं कारण. मद्य परवान्यांच्या निषेधार्थ विरोधकांचं आंदोलन. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून निषेध. विरोधकांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानात 2 प्रवाशांचा गोंधळ. 2 प्रवाशांचा जबरदस्तीने कॉकपिटकडे जाण्याचा प्रयत्न. प्रवाशांच्या गोंधळामुळे कॅप्टनने विमान पुन्हा टर्मिनलवर आणलं. आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टीन पुन्हा सुरू. एफडीएकडून झालेल्या कारवाईनंतर कॅन्टीन पुन्हा सुरू. मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा पुन्हा दणका. मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिका रुग्णालयाला नोटीस बजावणार. मंगेशकर रुग्णालयाकडे 28 कोटींची थकबाकी. यवतमाळच्या महागाव पोलीस स्टेशनमध्ये बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हा दाखल. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सभा घेतल्यानं गुन्हा दाखल. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल. नितीन सांबरेंची दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती. न्यायमूर्ती नितीन सांबरे 2023 पासून नागपूर खंडपीठात कार्यरत होते. न्यायमूर्ती नितीन सांबरे नागपूरचे पुत्र. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी. ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रविवारी धमकीचा ईमेल आला होता. पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप. पुण्यातील तळजाई मैदानावर तरुणांना मारहाण. जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जारी. 21 जुलैपर्यंत हरकती घेण्यास मुदत. जाफराबाद आणि मंठा तालुक्यात एक नवीन गट. छत्रपती संभाजीनगर रमाई आवास योजनेतील निधी शहानिशा करूनच द्यावा. इम्तियाज जलील यांचे विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र. बेडच्या माजलगावमध्ये उपसरपंचाला अमानुष मारहाण. अखेर 5 जणांवर गुन्हा दाखल. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण झाले होते गंभीर जखमी. मीरा भाईंदर पालिकेच्या कचऱ्याच्या 3889 डब्यांसाठी 19 कोटी खर्च करणार. एका डब्याची किंमत 70,000 रुपये. डब्यांच्या खरेदीसाठी महापालिकेकडून मंजुरीही मिळाली. पालिका आयुक्त राधा विनोद शर्मांना विचारलं असता सविस्तर माहिती नसल्याचं स्पष्टीकरण. ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे पर्यावरणीय नुकसान. ठाणे महानगरपालिकेला तब्बल 10 कोटी 20 लाखांचा पर्यावरणीय दंड. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश. परभणी संस्था चालकांच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू. आरोपींना अटक करण्यासाठी मागणीसाठी उखळातमधील ग्रामस्थांचा मोर्चा. दीपक केदार मोर्चात सहभागी. पुण्यातील 17 चौकात नागरिकांचं लक्षवेधी आंदोलन. पाणी रस्ते वीज सारख्या मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थ आक्रमक. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे चिखलात बसून आंदोलन. मुलींना तात्काळ हॉस्टेल द्या. विद्यार्थ्यांची मागणी. परळी तालुक्यातील मोहा गावात आज योजनेचा पहिला हप्ता देण्याची मागणी. पंचायत समितीसमोर माकपाचे धरणे आंदोलन. आवास योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी. बेडच्या पाटोद्यात लोकेश सोपान पवार या दिव्यांग तरुणाच्या घरावर चालवला बुलडोझर. पाटोदा प्रशासनाची कारवाई. शासकीय जागेत घर असल्याची माहिती. नागपूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. जिल्हा परिषदेचे 57 गट आणि पंचायत समितीचे 114 गट. सावनेर, हिंगणा आणि कामठी तालुक्यात मोठे बदल. वडापावसाठी उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचा वापर. बटाट्यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला दुकानदाराची दमदाटी. लोणावळा शहर पोलिसात तक्रार दाखल. अमरावती शहरात 24 तासात 2 जणांची हत्या.
प्रेजरापुरा पोलीस स्टेशन हद्दीत मित्रानेच केला मित्राचा खून. बुलढाण्यात अनैतिक संबंधातून विवाहितेची हत्या, दिरानेच केली वहिनीची हत्या. पेंटाकळी धरणात आढळला महिलेचा मृतदेह. पुण्याच्या देहू ते येलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर खड्डे पडल्याने 3 तासात 10 अपघात. पीएमआरडी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. मुंबईतील हुतात्मा चौकात बेस्टच्या डबल डेकर बसला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पुण्यातील जांभुळकर चौकात लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर दरोडा. विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरावर दरोडा. 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपये रोख रकमेची चोरी. इंदोर हैदराबाद महामार्ग बाधित शेतकऱ्यांमध्ये एकनाथ खडसेंचाही समावेश. मुक्ताईनगरच्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत न्यायालयात दाद मागणार, खडसेंनी स्पष्ट केली भूमिका. जळगावच्या धरणगावात शेतकऱ्याच्या 2 एकर जमिनीवरून हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी. पाळधी तरसोद बायपास महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाचा वापर झाल्याचा आरोप. पिंपरी चिंचवड परिसरातील महादेव मंदिरात दर्शनाचं नाटक करत चोरट्याकडून दानपेटीतील पैशांची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. चंद्रपूरमधील मूल तालुक्यात पोलिसांच्या भरारी पथकाच्या नावाखाली उकळली खंडणी. पोलिसांच्या कारवाईत 3 बेड्या, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. परभणी शहरात मोकाट कुत्र्याचा हिदोस, वृद्ध महिला आणि तरुणाला चावा घेतल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. आषाढी वारीत पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर बस स्थानकाला 13 लाखांचं उत्पन्न. वल्लभनगर बस स्थानकाकडून वारीनिमित्त 48 विशेष बसची सोय करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोचीत रविवारी भरली जिल्हा परिषदेची शाळा. सरपंच संतोष मोरेंकडून शिक्षकांचं कौतुक.